हा बेसिक गरज आहे, युटिलिटी एरिया पाहिजेच प्रत्येकाला. आता मे बी प्रत्येकाच्या 1 BHKला युटिलिटी एरिया असेलच असं नाही, पण इथे आपण ते आता नवीन एवढा एरिया राईज मिळतो आपल्याला. प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या राहण्यासाठी गरजेच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला इथे मिळू शकतात. मोठ्या मोठ्या बाल्कनी मिळू शकतात. ठीक आहे, हा एक 2 BHK आहे, त्याच्यामध्ये पण सेम लेआउट आहे. सगळ्या गोष्टी बेडरूम वॉर्डरोब सगळ्या बेड वॉर्डरोब सगळ्या जागच्या की बसता. स्टडी एक छोटा बसू शकतो, कारण आजकाल थोडं वर्क फ्रॉम होम पण कन्सेप्ट आहे, त्याही गोष्टी आपल्या इथं फुलफिल होऊ शकतात. तर आता हा आपण इंडिव्हिज्युअली फ्लॅटवरती का आलो, बिल्डिंग कशा दिसेल आपण पुढे पाहणार आहोत, पण आपल्याला जो 154% राईज मिळणार आहे तो कसा मिळू शकतो, तो राईज मिळाला एवढा मोठा फ्लॅट आपला होऊ शकतो का. तर मला वाटतं आपल्याला कदाचित असं होईल की एवढे मोठे फ्लॅट तर आपण घेऊ, एकच फ्लॅट नाही बनवू शकतो, पण आपण तो यूज करू शकतो का. आपली बेसिक रिक्वायरमेंट काय, बेडरूम आपल्याला जी काही मिनिमम रिक्वायरमेंट लागेल, मोठी बेडरूम करून त्याच गोष्टी तिथे लागणार आहे. बेड वॉर्डरोब ड्रेसिंग टेबल एखादा स्टडी टेबल आणि टी व्ही युनिट, याच्यापेक्षा बेडमध्ये काही लागणार नाही आहे. तर त्याला आपण किती एरिया घालवणार. सो आपण येणारी आपली पुढची ऑफर असेल त्याच्यामध्ये आपण असा विचार करू शकतो की अरे एकच फ्लॅट मोठा घ्यायचा का 2 छोटे घ्यायचे, हा पुढे जाऊन तुम्हाला विचार करता येईल. याच्यासाठी आपण हे थोडंसं एरिया तुम्हाला कसा मिळणार आहे तो कसा घेऊ शकता याच्यासाठी आपण एक अंदाज येण्यासाठी हे कन्सेप्च्युअल प्रेझेंटेशन केलेलं आहे. मग आपण पाहिलं 2 BHK 3 BHK तर 900-1100चे असले तरी एवढे मोठे होत आहेत, ज्याच्यात सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत आणि आपल्याला राईज मिळणार तो जास्त मिळणार आहे. कदाचित थोडा रेट तर अजून राईज जास्त मिळेल. त्यावेळी हा तुम्हाला विचार करता येईल की आपल्याला एकच मोठा घ्यायचा का, दोन 2 BHK घ्यायच्यात का, एकच 3 BHK मोठा घ्यायचा आहे. ठीक आहे, आता नवीन प्रपोज लेआउट अंदाजे कसा असू शकतो. सो आता करण सरांनी आपल्याला एक्झिस्टिंग सांगितलेलं होतं. आपला हा रोड आहे आता पौड रोड, जिथून आता मेट्रो पण गेलेली आहे. आपली पुढे एक कमर्शियल बिल्डिंग आपल्याला बसवावं लागेल, कारण काही कमर्शियल कंपोनंट आपल्या इथे आहे. 20% आपण कमर्शियल धरलेलं आहे, कारण त्याच्याशिवाय प्रोजेक्ट फिजिबल होणार नाही. आपले मागे रेसिडेन्शियल टॉवर्स होतील. सपोज आता हा आपण एक टॉवर ए प्लॅन केलेला आहे इथे, टॉवर बी हा प्लॅन केलेला आहे आणि टॉवर सी हे एक अंदाज आहे कन्सेप्ट की अशा बिल्डिंग्स बसू शकतील भविष्यात. कारण TODs होऊन आल्यामुळे आपल्याला FSI प्रचंड मिळतो, तो कन्झ्युम करायला आपल्याला हायराईज जावंच लागणार आहे. MODच्या काही रिस्ट्रिक्शन असू शकतील, त्याच्यामध्ये हे सगळं डिझाईन बसवताना आपल्याला फ्लोर प्लेट कशी मिळेल, ते किती मजल्यात कन्झ्युम करता येईल. साधारण 20 मजले होतील असा अंदाज आहे. पुढे जाऊन प्लस मायनस होतील, कारण डिझाईन कसं बसतं, फ्लोर प्लेट किती कन्झ्युम होते, प्लस मायनस 2-3 मजले होऊ शकतात. कारण त्याच्याप्रमाणे नियमही बदलतात. बिल्डिंग आपली 70 मीटरच्या वरती गेली तर नियम बदलतात, त्याच्यामुळे खर्चही वाढतात. तर त्या गोष्टी विचारात करून हे प्लॅनिंग केलं जातं. त्याच्यामध्ये आपण आता 3 टॉवर म्हणतो आहे, A टॉवर, B टॉवर, C टॉवर. आपण आता ओपन स्पेस नाल्याच्या बाजूने दाखवलेली आहे, कारण आपल्याला पार्किंग बसवायचं. आपण रिडेव्हलपमेंटला जातोच पार्किंगसाठी, कदाचित लिफ्ट आणि पार्किंगसाठी. पहिली रिक्वायरमेंट असते पार्किंग आता नाही आणि लिफ्ट नाही आहे, त्याच्यासाठी आपण रिडेव्हलपमेंटला पहिला प्रेफरन्स देतो. तर पार्किंग बसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला जवळपास 500 गाड्यांचं मिनिमम पार्किंग लागू शकतं, 500-550 गाड्यांचं. त्याच्यासाठी आपल्याला पोडियम घ्यावे लागतील, बेसमेंटला जाता येत नाही. कारण करण सरांनी सांगितलं तसं इथं आपल्याला मागच्या वेळी काही 3-4 वर्षापूर्वी वॉटर क्लॉगिंग झालं होतं, नाला जवळ आहे. सो तो विचार करून आपण 70 मीटरच्या हाईटचा विचार करता 21 मजले जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण ओपन स्पेस नाल्याच्या साईडनेच घेतलेलं आहे, जिथं आपण टेम्पल प्रोव्हिजन, ओपन स्पेसमध्ये क्लब हाऊस, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बाय डिफॉल्ट येणार आहेत. तुम्ही आजूबाजूला आता मित्रांच्या नातेवाईकांच्या रिडेव्हलपमेंटच्या स्कीम बघितल्या असतील, मिळणाऱ्या ऑफर बऱ्यापैकी कोथरूडमध्ये तरी कॉमन आहे. त्या सगळ्या बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळणार, कदाचित थोडं अजून जास्त आपण वाशिल सर आपल्याला अचीव करून देतीलच. पण ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळू शकतील. ओपन स्पेसमध्ये क्लब हाऊस असेल, मोठं टेम्पल असेल. पण आता सगळ्यात महत्त्वाचं रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये A, B आणि C टॉवर, त्याच्यामध्ये कसं असू शकतं. तर आपण A टॉवरमध्ये साधारण 8 फ्लॅट बसतील, ज्याच्यामध्ये 3 BHKचे 4 असतील, 2 BHKचे 4 असतील. हे साधारण 20 मजली बिल्डिंग होऊ शकेल. त्याच्यामध्ये 4 लिफ्ट असतील, 2 स्टेअरकेस जे नॉर्म्सप्रमाणे लागतील, फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट. आपण स्ट्रेचर लिफ्ट इथे मिळू शकते, जी इमर्जन्सीमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकते. 2 पॅसेंजर लिफ्ट मोठ्या मिळू शकतात, 8 to 10 पॅसेंजर लिफ्ट. 3 BHKचे 4 फ्लॅट बसत आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपण ह्या बिल्डिंगमध्ये पाहिलं तर आपण जो 3 BHKचा मागाशी पाहिलेला फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक रूम ही आउटर फेसला आपण डिझाईन केलेली आहे, कुठलं इनर डक्टला नाही आहे. आपलं 2 BHKमध्ये किचन फक्त इनर डक्टला जाते, पण ते फक्त किचन जाते आणि ते पण एका फ्लॅटचं किचन एकाच डक्टमध्ये जाते, समोरासमोर कोणाचं किचन येत नाही आहे. हा पण प्लॅन देताना आपण थोडासा विचार केला होता. 3 BHKमध्ये तर प्रत्येक रूम ही आउटर फेसला प्लॅन केलेली आपण तुम्ही पाहिले तर 3 BHKमध्ये आपण मागाशी जो फ्लॅट पाहिला तो बेडरूम ही बेडरूम, किचन आणि लिव्हिंग हे सगळे आउटर फेसला आहेत. व्हेंटिलेशनचा काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. कुठली एखादी बेडरूम इनर डक्टला आहे, चिल्ड्रन बेडरूम इनर डक्टला आहे, त्या डक्टमध्ये व्हेंटिलेशन मिळत नाही,
हवा येत नाही, लाईट येत नाही, हा प्रकारच होणार नाही. तो विचार करून आपण डिझाईन केलं तर सगळे फ्लॅटमध्ये सगळ्या रूम ह्या आउटर फेसला आहेत. फक्त 2 BHKला किचन आपलं इनर फेसला आहे, तेही एका डकमध्ये आहे कारण तेही मोठ्या सायझेबल डकमध्ये आहे. सो हा आपला टॉवर ए असणार आहे. मोठे मोठे पॅसेजेस असतील. हा टॉवर बी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे 12 फ्लॅट्स आहेत. त्याच्यामध्ये पण 3 BHK आउटर साईडला आणि मध्ये पण आपले 3 BHKच आहेत. ते लिनियर 3 BHK आपण जो टाईप बी पाहिला तो. साधारण ही 12 फ्लॅटची स्कीम होईल, विंग होईल. त्याच्यामध्ये पण 4 लिफ्ट प्रत्येक विंगला असतील, 2 स्टेअरकेस असतील. फायरच्या नॉर्म्सप्रमाणे सगळा विचार करून आपण हे प्लॅनिंग केलेलं आहे. नंतर टॉवर सी आहे, त्याच्यामध्ये आपले 6 युनिट्स असतील. हे सगळे 3 BHKच असतील. आपला इथं 2 BHKचा कॉम्पोनंट हा कदाचित आपलं काय होणार आहे, काही लोकांचे फ्लॅट मोठे आहेत, त्यांना आपले 2 फ्लॅट एकत्र करून फ्लॅट 4 BHK विथ सर्वंट रूम वगैरे करता येऊ शकतात. म्हणजे हे आपण अशासाठीच डिझाईन केले होते की हे 2 BHK. याच्यामध्ये आता ज्यांचा 1200 1400 ज्यांचा कार्पेट येणार आहे त्यांना नाही, मला एकच फ्लॅट हवा आहे. सो त्याच्यासाठी आपण पर्टिक्युलर हे डिझाईन केलं होतं की 2 हे जर एकत्र केले, ही मोठी लिव्हिंग रूम होईल. एका बाजूला किचन, 2 बेडरूम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 2 बेडरूम. आणि ही जी किचन आहे दुसरी सेकंड, त्याला आपण सर्वंट रूम करू शकतो, जी तुम्हाला बाहेरून पण ॲक्सेसिबल असेल त्या सर्वंटला, आणि बाहेरून तो तुमच्या मेन गेटनी आत येऊ शकतो. म्हणजे प्रायव्हसी पण राहील आणि सर्वंट पण राहील. ही फॅसिलिटी आपण करू शकतो. ते पुढे जाऊन जसं तुमचे डिटेल्स येतील, डिस्कस होतील, त्याच्यानुसार पुढचे डिझाईन्स बनतील. पण हा विचार करून आपण केलं की एकाला एकच फ्लॅट हवा असेल तर तो कसा असू शकतो. सो हा 6 फ्लॅटची सी विंग असेल. आता हे कसं दिसू शकेल, हे थोडं चित्र उभा केलं तुमच्यासमोर की आपली ही प्रतीकनगर सोसायटी भविष्यात जाऊन कशी दिसेल. प्रत्येकाला प्लॅन आता थोडासा कळला असेल, कारण 3Dमध्ये आपण प्रेझेंट केला. प्रत्येकाला 2D प्लॅन कळतो असं नाही, म्हणून त्याच्यासाठी स्पेशली आपण 3Dमध्ये डिझाईन करून घेतला होता. पण हा 20 मजली टॉवर भविष्यात कसा दिसेल याच्या काही आपण 3D व्ह्यूज क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये हा रिअर साईडने ओपन स्पेसने दिसणारा आपला व्ह्यू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पोडियम 2 लेवल पार्किंग दिसतं आहे, ग्राउंडला पण पार्किंग आहे. आपण मोस्टली पार्किंग बेसमेंटला जायचं नाही हे अजून करून थोडं चाललं. हा जो टॉवर आहे हा टॉवर सी आहे. हा रिअर साईडने, नाल्या साईडने आपला हा व्ह्यू आहे बिल्डिंगचा. त्याच्यामध्ये पोडियम दिसतंय तुम्हाला, पोडियम पार्किंग, आणि हे 20 मजला आपला टॉवर होईल. आता थोडं पुढे कमर्शियल आहे, रोड साईडने बघूया आपण. आपली ही एंट्री असणार आहे. हे कमर्शियल बिल्डिंग, आपला हा प्लॉट नाही आहे त्यामुळे सी टाईप थोडी कमर्शियल बिल्डिंग बसते. साधारण कमर्शियल ही बिल्डिंग असं दिसू शकेल. हे कन्सेप्च्युअल आहे, याच्यामध्ये बरेच चेंजेस होतील. मेट्रोच्या खालून आपण इकडे दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ही कमर्शियल बिल्डिंग अशी दिसेल. हे मेट्रोच्या साईडने आपण पाहिलं मेन रोडनी, पौड रोडनी, तर आपले हे इलेव्हन बिल्डिंग अशी दिसेल. पुढचा हा कमर्शियल आहे, ब्ल्यू ग्लास पसाडचा असलेला हा कमर्शियल टॉवर आहे. मागची आपली रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, जी आपली हायराईज जाणार आहे 20 मजली. समोरून आपण मेट्रो पण बघतोय. हा बर्ड आय व्ह्यू आहे, वरून आपली बिल्डिंग कशी दिसेल. मग बर्ड आय व्ह्यू म्हणतात किंवा टॉप व्ह्यू म्हणतात. हा पौड रोड, मेट्रो, हे आपला कमर्शियल बिल्डिंग, कमर्शियल टॉवर. हा आपला ए टॉवर, बी टॉवर आणि सी टॉवर. साधारण 20 मजले म्हटलं की TODमुळे भरपूर FSI मिळते, त्यामुळे हायराईज बिल्डिंग होणार. भरपूर मोठे मोठे टॉवर्स आपल्याला इथे बघायला मिळतील. आता ही एंट्री आहे आपली. हे क्लब हाऊस, हे साधारण कन्सेप्च्युअल आहे की आपलं क्लब हाऊस कसं असू शकेल, जिथे पुढे आपल्याला थोडंसं फंक्शन करण्यासाठी एक स्टेज टाईप काही ते मिळेल. मागे मोठे हॉल असतील, पहिल्या मजल्यावर पण हॉल असतील, जिम वगैरे, ज्या गोष्टी बाय डिफॉल्ट मिळतात त्या आपल्याला मिळू शकतात तिथे. थँक्यू. खूप तुम्हाला प्रेझेंटेशन आवडलं असेल.